नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा भरती मॅथ आणि रिजनिंग आपल्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर हा आपल्या रेकॉर्डेड बॅचमधला पार्ट नंबर 4चा व्हिडिओ आहे। या अगोदर आपले 3 व्हिडिओ झाले आहेत। तर बेसिक कन्सेप्टवर आधारित हे सर्व व्हिडिओ असणार आहेत, त्यामुळे हे व्हिडिओ पाहून घ्या। म्हणजे ज्यावेळेस आपण परीक्षेला आलेले गणित सोडू त्यावेळेस आपल्याला बेसिक खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की गणित हा विषय एक बिल्डिंग सारखा विषय, स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी शिकवलं असतं। जसं की बिल्डिंग तयार करताना अगोदर पाया तयार करणं, नंतर समोरची प्रोसिजर, त्याप्रमाणे मित्रांनो अगोदर आपला हा बेसिक म्हणजे आपला पाया असणार आहे। आणि जेवढा आपला पाया भक्कम असणार आहे तेवढा आपल्याला हायेस्ट लेवलचे गणित सोडवण्यासाठी त्याचा 100% फायदा होणार आहे। आणि जे की शॉर्टकट ट्रिक आपण वापरणार आहोत, तर ह्या ट्रिकसाठी तुम्हाला बेसिक तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। तर ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही अगोदर क्लिअर करा, नंतर तुम्ही परीक्षेला आलेलं गणित सोडवू शकता। ठीक आहे, तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आजच्या पार्ट नंबर 4च्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या आपण पाहणार आहोत। त्रिकोणी संख्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। इव्हन मित्रांनो केंद्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या नोकऱ्या आहेत तशाच महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी सुद्धा गणित विषयामध्ये त्रिकोणी संख्या हा खूप महत्त्वाचा टॉपिक ठरतो। तर या टॉपिकवर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट असणार आहे। तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्येची बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी जे की 3 व्हिडिओ आपले ऑलरेडी झाले ते पाहून घ्या। ते पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी पुढचे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। म्हणजे 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर ते मागचे व्हिडिओ पाहून घ्या। तर पहा त्रिकोणी संख्या म्हणजे काय। आता त्रिकोणी संख्या सर्वप्रथम तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय समजलं पाहिजे। तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागिला 2 म्हणजे त्रिकोणी संख्या होय। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, 1 आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे, आपण सांगू शकत नाही। ठीक आहे, तर 2 क्रमवार पहा, क्रमवार म्हणजेच पहा 2च्या समोरची संख्या 3, 3 जर घेतलं तर 3च्या समोरची संख्या 4, म्हणजे क्रमवार म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या। असं नाही की 2 गुणाकारामध्ये 5 भागीकारा 2 म्हणजे ही त्रिकोणी संख्या तुमची येणार नाही। या त्रिकोणी संख्या म्हणजे काय, क्रमवार संख्या असल्या पाहिजे। 2 क्रमवार संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये 2 म्हणजे त्रिकोणी संख्या। कसं तर या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणलं 9, आता ही पहा ही संख्या, याच्यानंतरची पुढची संख्या क्रमवार कुठली असणार आहे, 10, भागाकारामध्ये 2 केला ती असणार आपली त्रिकोणी संख्या। म्हणजेच बे 1 बे 5 10 आणि 9 5 45 म्हणजे 45 असणार आपली त्रिकोणी संख्या। आता यामध्ये परत दुसरी संख्या जर आपण जर पाहिली, या ठिकाणी पहा तुम्हाला जर दिले या ठिकाणी 15, त्याच्यानंतर 16, 15च्या समोरची संख्या 16, भागाकारामध्ये 2, भागाकारामध्ये 2 केल्याच्या नंतर बे 8 16 आणि 15 8 120 म्हणजे 120 म्हणजे 120 असणार त्रिकोणी संख्या। तर या ठिकाणी जी काही 15 आहेत, 15 या संख्येला या संख्येचा पाया असे म्हणतात। म्हणजे पहिली जी संख्या असते त्याला काय पाया असं म्हटलं जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर पाय या ठिकाणी 21 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा। पाय म्हणजे काय मित्रांनो, पहिली संख्या असते, म्हणजे 21 त्रिकोणी संख्या। तर पहा 21 पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। तर काय करायचं, सर्वप्रथम पाय म्हणजेच पहिली संख्या, म्हणजेच पहा 21 गुणाकारामध्ये 21च्या पुढची संख्या 22, भागाकारामध्ये 2। या ठिकाणी जर आपण 2 जर 22ला जर भाग जर दिला तर या ठिकाणी भाग जातो 11चा। आता 21 गुणिले 11 आपल्याला या ठिकाणी करायचे। पहा 21 गुणाकारामध्ये 11, 11 1 11 शिले 1 हातचा आला 1, 11 2 22 आणि 1 23, म्हणजेच 21 पाय असलेली त्रिकोणी संख्या 231 असणार। म्हणजेच 21 पाय असलेली त्रिकोणी संख्या कुठली आहे मित्रांनो, या ठिकाणी 231 आहे। त्याच्यानंतर पहा 19 पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे। 19 पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला सांगायच्या बेसिक कन्सेप्टवर आधारित असलेला गणित आहे। तर पहा 19 पाय असलेली त्रिकोणी संख्या खालीलपैकी कोणती, मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडावं लागणार आहे। तर पहा सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला दिलं काय 19 ही संख्या दिलेली आहे, 19 त्याच्या पुढची संख्या आहे मित्रांनो 20, सोपं आहे अतिशय, भागाकारामध्ये 2 करा। आता 20ला जर आपण 2 जर भाग जर दिला तर तो जातो मित्रांनो 10चा, कितीचा जातो 10चा। म्हणजेच 19 गुणाकारामध्ये 10, 19 गुणाकारामध्ये 10 म्हणजे 19 1 19 आणि ह्या शून्य जशाच तसा, म्हणजे 19 पाय असलेली त्रिकोणी संख्या असणार 190। कुठली असणार आहे, 190। तर पहा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागाकार भागिला 2 म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या असणार आहे। त्याच्यानंतर पहा 31 पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा। 31 पाय असलेली त्रिकोणी संख्या पहा 31 गुणाकारामध्ये दुसरी क्रमवार संख्या कुठली असणार आहे, 32, भागाकारामध्ये 2। जर आपण 32ला जर 2 जर भाग जर दिला तर भाग जाणार 16चा। आता 16 गुणिले 31 करा,
16 गुणाकारामध्ये जर आपण 31 जर केलं तर 16 1 16, 16 शील 6 हा चाला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1 49, म्हणजेच 31 पाय असलेली त्रिकोणी संख्या कुठली तर 496 ही 31 पाय असलेली त्रिकोणी संख्या असणार आहे. आता तुम्हाला त्रिकोणी संख्या कसं काढायचे या ठिकाणी समजलेलं असेल. आता पहा 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या कुठली हे या ठिकाणी शेवटचं गणित आपण या ठिकाणी स्टेप पहिलं पाहणार आहोत. तर पहा सर्वप्रथम काय करायचं, पाया कितीचा आहे आपला 15चा. 15च्या पुढची संख्या कुठली आहे 16, भागाकारामध्ये 2. 16ला जर 2 भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार 8चा. 8 गुणिला जर 15 केलं तर 8 1 8, या ठिकाणी 8 5 40, 40 शीला 0 हा 4 4, 8 1 8, 8 4 12, म्हणजे 15 गुणिला 8 जर केलं तर ते येते 120, म्हणजेच 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या असणार 120. कुठली असणार 120, म्हणजे 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या असणार 120. आता तुम्हाला समजलं असेल पहा, पहिली संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये 2 जर केलं तर आपल्याला येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या मिळत असते. आता स्टेप 2 म्हणजे टाईप नंबर 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्रिकोणी संख्येवर आधारित. आता दिलेली त्रिकोणी संख्यावरून पाया शोधणे. आता याच्या अगोदर काय केलं आपण, आपल्याला पाया दिला होता आणि पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची होती. पायावरून त्रिकोणी संख्या शोधायची होती. ही स्टेप पहिली होती, अतिशय सोपी स्टेप होती. आता काय करायचं, आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि त्या त्रिकोणी संख्येवरून आपल्याला पाया काढावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे, पाया काढावा लागणार आहे. आपण पहिल्या कन्सेप्टमध्ये काय पाहिलं की जो काय आपल्याला पाया दिला जातो, त्या पायाच्या समोरची संख्या भागाकारामध्ये 2, म्हणजेच येणारी संख्या त्रिकोणी संख्या असणार आहे. आता काय करायचं, आपल्याला त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि त्यावरून आपल्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागणार आहे. पाया म्हणजे पहिली संख्या. पहा दिलेली त्रिकोणी संख्येची दुप्पट करायचे. दुप्पट केल्याच्या नंतर काय करायचं, पहा आलेले जे काही उत्तर असणार आहे त्या उत्तराच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. तो काय असणार, आपला पाया असणार आहे. आता या ठिकाणी पहा उदाहरणार्थ गणित दिलेलं आहे आपल्याला, 120 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. आता ही त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय ऑलरेडी त्रिकोणी संख्या दिलेली आहे, याचा आपल्याला पाया शोधायचा आहे. त्रिकोणी संख्या आपल्याला काय दिली पहा 120. मग आपल्याला सांगितलेलं काय या ठिकाणी 120ची दुप्पट करा. 120ची जर दुप्पट जर केली तर ती किती 240. आता 240च्या अगोदरची पहा वर्गसंख्या मी मागच्या व्हिडिओवर आधारित मी तुम्हाला सांगितलेलं होतं की स्टेप बाय स्टेप जात चालायचं आहे. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्गमूळ घनमूळ या ठिकाणी सांगितलेले होते. ते तुम्हाला पाठ करायचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता 240च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कुठली असणार आहे, 240च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या. तर 240च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या आहे मित्रांनो 225. आता 225 हा कोण्या संख्येचा वर्ग आहे, तर 225 आहे मित्रांनो 15चा वर्ग. आता पहा जर तुम्हाला या ठिकाणी वर्ग पाठ नसतील तर हे गणित सोडवणं तुम्हाला खूप अवघड जाईल. म्हणजे जवळपास हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिट लागू शकतात आणि तेवढे मिनिट लागून सुद्धा हे चुकण्याची शक्यता दाट असते. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे 240च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या आहे 215. आता 215 कोण्या संख्येचा वर्ग आहे, तर तो आहे 15चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी 120 पहा 120 ही त्रिकोणी संख्या दिलेली, या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आपल्याला 15. आता 120 या त्रिकोणी संख्येचा पाया 15 आहे. मग आपल्याला पाया निघलेला आहे या ठिकाणी 15. आता 15 निघलं तर 15च्या समोरची म्हणजे 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या 120 येणं गरजेचं असणार आहे पहिल्या स्टेपनुसार. आता पहिल्या स्टेपनुसार जाऊयात. आता तुम्हाला या ठिकाणी जर विचारलं 15 पाय असलेली त्रिकोणी संख्या कुठली, तर पहा 15 गुणाकारामध्ये 16, भागाकारामध्ये 2 करूया. भागाकारामध्ये जर 2 जर केलं तर उत्तर येणार आपलं 120. म्हणजेच पहा 120 ही त्रिकोणी संख्या आली, त्याचा पाया आहे 15. म्हणजे योग्यरित्या आपण सोडवलेलं आहे. आता पुढचं गणित पहा, 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा. आता 105 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्याचा पाया आपल्याला शोधायचा आहे. मग काय करायचं आपल्याला, पहा ही स्टेप दुसरी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा 105ची दुप्पट करा. 105ची दुप्पट काय येणार, 105ची दुप्पट करा. 105ची दुप्पट येणार 210. 105ची दुप्पट काय येणार मित्रांनो 210. मग 210च्या अलीकडली पूर्ण वर्ग संख्या कुठली असणार आहे, 210च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 196. आता 196 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 196 आहे 14चा वर्ग. गुणून पहा 14 गुणीला जर तुम्ही 14 जर केलं तर ते येते मित्रांनो 196. म्हणजे 14 असणार मित्रांनो या संख्येचा पाया. 105 ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया काय आहे, तर ते पाया असणार या ठिकाणी 14. आता जर या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं 14 पाय असलेली त्रिकोणी संख्या कुठली, तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे 105. मग पहा 14च्या समोरची संख्या आली 15, भागाकारामध्ये 2. 2 जर याला भाग जर दिला तर भाग जातो मित्रांनो 7चा. 7चा भाग दिल्याच्या नंतर पहा 15 7 105. 15 7 येते मित्रांनो 105. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार 14.
याचं उत्तर काय असणार आपलं 14. म्हणजेच अशा स्वरूपाचे उलटे सुलटे गणित तुम्हाला पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र शासनातील कुठल्याही परीक्षेमध्ये विचारू शकतात. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये जून जुलै महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25 हजाराची जाहिरात या ठिकाणी पडणार आहे. यामध्ये तुम्हाला ही एक सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये 52,000 जागा या ठिकाणी खाली आहेत. त्यामध्ये मित्रांनो जवळपास 20 ते 25 हजाराची फार मोठी जाहिरात या ठिकाणी येणार आहे. या जागेमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, GK, मराठी, इंग्लिश आणि या ठिकाणी तुमची जे काय असणार आहे जनरल नॉलेज यामध्ये तुमचं परफेक्ट असणं गरजेचं असणार आहे. तर तो या ठिकाणी तुम्हाला नंबर लागणार आहे. जून जुलै महिने म्हणजेच मित्रांनो 2 महिने तुमच्या हातामध्ये. या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास जर केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला 100% नोकरी लागू शकते. मात्र तुम्हाला मेहनत करणं गरजेचं असणार आहे. 20 ते 25 हजाराची जाहिरात, फार मोठी जाहिरात या ठिकाणी पडणार आहे. त्याच्यानंतर पहा, आता स्टेप नंबर 3 या ठिकाणी पाहणार आहोत. असेच गणित तुम्हाला विचारले जातात. स्टेप नंबर 3 पाहणार आहोत. म्हणजे हे जे काही गणित असणारे मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, कुठल्याही परीक्षेला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय 100% तुम्हाला विचारला जातो. अशी एकही परीक्षा नाही की ज्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता विचारलं जाणार नाही. हे टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात आणि हे टॉपिक तुमचे या ठिकाणी मेरिट आणू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला मेरिट गाठायचे असेल तर गणित, बुद्धिमत्ता तुमचा परफेक्ट असणं गरजेचं असणार आहे. आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, पहा, या प्रकरणामध्ये गणित सोडत असताना तुम्हाला काय करावं लागतं तर त्रिकोणी संख्या गुणिले 2 जो गुणाकार येईल त्याच्या अगोदरची आपल्याला काय करायचं, वर्गसंख्या पाहायची. मग ती वर्गसंख्या कुठल्या संख्येचं वर्गमूळ आहे ते पाहायचं आणि हे या ठिकाणी समोर पहा गणित काय दिलेलं आहे. 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. पहा 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, आता दिलेलं काय आपल्याला 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी पाया शोधावा लागेल. मग 55 गुणिले 2 जर केलं तर ते येते मित्रांनो 110. 110च्या अलीकडली पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे, 100. आता 100 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो 10चा आहे, म्हणजे 10. तर 10 आता आपल्याला काय विचारलं 8वी, म्हणून या 10 मध्ये 8 प्लस करा. 8 जर प्लस जर केलं तर 10 + 8 येते मित्रांनो 18. म्हणजे आपला या ठिकाणी पाया काय आलेला आहे, 18 आलेला आहे. म्हणजे 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कुठली तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 18. या ठिकाणी या संख्येचं काय असणार 18 त्रिकोणी संख्या. म्हणजे 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कुठली तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी. ती कुठली असणार आहे मित्रांनो, ती असणार आहे आपल्याला या ठिकाणी त्याचा पाया असणार आहे 18. आणि त्याच्यानंतरची त्रिकोणी संख्या आपल्याला कुठली काढायची जर असेल तर आता पायाला आपल्याला 18 आल्याच्या नंतर काय करायचं, 18 समोरची संख्या कुठली, 19 भागाकारामध्ये 2 करा. भागाकारामध्ये 2 जर केलं तर येते मित्रांनो या ठिकाणी 18ला जर 2 भाग जर दिला तर जातं मित्रांनो 9चा भाग. 9 दोन्ही 18 म्हणजे 19 गुणिले 9 आपल्याला आता करावं लागेल. 19 गुणाकारामध्ये 9 करा. आता 9 9 81. 81ला या ठिकाणी एक हातचा आला 8. 9 1 9. 9 आणि 8 किती होतात मित्रांनो, 8 2 16. 16 आणि 1 17. म्हणजे 171 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कुठली तर ती असणार मित्रांनो 171. पहा हे गणित तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कठीण गेलं असेल, परंतु मागचे गणित जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केले तर हे गणित तुम्हाला सोपं वाटलं असेल. पहा सर्वप्रथम आपण काय केलं, 55ची दुप्पट केली. 55ची दुप्पट काय आली मित्रांनो, 55ची दुप्पट आली 110. 110च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या कुठली, 110च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 100. 100 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो 10चा आहे. ठीक आहे, 10चा आहे. परंतु आपल्याला विचारलं काय, 55 नंतरची 8वी विचारली म्हणून या 10 मध्ये आपण 8 प्लस करूयात. 8 जर प्लस जर केले तर या ठिकाणी किती झाला 18. 18 काय झाला मित्रांनो या ठिकाणी पाया झाला. मग 18 पाया झाल्याच्या नंतर आपल्याला पाया सापडल्याच्या नंतर आपल्याला त्रिकोणी संख्या काढणं फार सोपं होतं. मग आता पहिल्या स्टेपवर जा. पहिल्या स्टेपवर गेल्याच्या नंतर काय 18 गुणाकारामध्ये 19 भागाकारामध्ये 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 171. म्हणजेच 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या असणार 171. कुठली असणार मित्रांनो 171. पहा आता या गणितामध्ये तुम्हाला 3 स्टेप कराव्या लागल्या. या गणितामध्ये तुम्हाला 3 स्टेप कराव्या लागल्या. म्हणजे तुमचं स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुमचं गणित परफेक्ट होत असते, लक्षात ठेवा. आणि गणित या विषयाला तुमचा जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं असणार आहे. आता पहा पुढचं गणित विचारलेलं आहे. 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या शोधा. आता याच्या अगोदर आपल्याला नंतरची विचारलं होतं, आता अगोदरची विचारला असेल तर त्याच्यामध्ये मायनस करायचं. आता काय करायचं, 91 या त्रिकोणी संख्या अगोदरची चौथी संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर काय करायचं, सर्वप्रथम स्टेप 30 ठेवा. काय करायचं, 91 गुणाकारामध्ये 2 करा. 91ची दुप्पट जर केली तर काय येणार मित्रांनो, पहा 2 1 2 आणि 92 18 182. आता 182च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. 182च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे मित्रांनो, ती आहे 169. आता 169 कोणत्या संख्येचा वर्ग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे। तर 169 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे। कितीचा आहे? 13चा वर्ग आहे। मग आपल्याला काय आलं? या ठिकाणी 13 या ठिकाणी भेटलेलं आहे। 13 भेटल्याच्या नंतर आपल्याला विचारलं काय? 91 या त्रिकोणी संख्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढायची। म्हणजे 13 मधून आपल्याला 4 मायनस करावे लागले, नंतरची जर विचार असतं 4 आपल्याला प्लस करावे लागले असते। मग 13 - 4 जर केलं तर या ठिकाणी काय येणार मित्रांनो? 9 येणार। 9 10 11 12 13 9 येणार। मग काय झाला? आपला 9 झाला या ठिकाणी पाया। आता पाया सापडल्याच्या नंतर आपल्याला गणित सोडवणं खूप इझी होत असतं। मग काय करायचं? आपल्याला 9 सापडला या ठिकाणी पाया। पहा या ठिकाणी आपल्याला थोडी जागा कमत, पाया किती सापडला आपल्याला? या ठिकाणी सापडलेले 9 पाया। 9च्या समोरची संख्या कुठली असणार आहे? क्रमवार 10। भागाकारामध्ये 2 करा। भागाकारामध्ये 2 केल्याच्या नंतर 10ला जर आपण 2 भाग जर दिला तर भाग जाणार 5चा, आणि 9 गुणिला 5 जर केलं तर ते येणार मित्रांनो 45। म्हणजेच याचा अर्थ 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कुठली असणार? तर ती आहे 45। ती किती असणार आहे मित्रांनो? 45। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला गणित सोडवणं आवश्यक असणार आहे। पुढचं गणित पहा। पुढचं गणित तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे। काय दिलेलं आहे पहा। 120 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या तुम्हाला सांगायची आहे। 120 नंतरची 120 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला सांगायची। अगोदरची विचारली असेल तर त्यामध्ये मायनस करा, नंतरची विचारली असेल त्यामध्ये प्लस करा। एवढंच तुमच्या लक्षात येणं गरजेचं। आता 120 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची। तर 120ची दुप्पट करा। 120ची दुप्पट किती येणार मित्रांनो? 240। आता 240च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे? 240च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे? तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 225। आता 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आता यासाठी तुम्हाला वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। मग 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तुमच्या लक्षात आलं पाहिजे। 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे। मग या ठिकाणी काय आपल्याला विचारले? या ठिकाणी भेटले 15। आता 15 भेटल्याच्या नंतर काय? 120च्या नंतरची 7वी त्रिकोणी संख्या। मग या 15मध्ये 7 प्लस करा। 15मध्ये 7 प्लस जर केलं तर येते मित्रांनो 22। 15 आणि 7 किती होतात? 22। 22 पुढची संख्या 23। भागाकारामध्ये 2 करा। 2 केल्याच्या नंतर आता 22ला जर आपण 2 भाग जर दिला तर तो जाणार 11चा। मग 23 गुणिले 11 आपल्याला या ठिकाणी करायचं। 11 त्रिक 33, 33ला 3 हातचे आले 3, परत 11 दोन्ही 22, 22 आणि 3 झाले 25। म्हणजेच या ठिकाणी पहा 120 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या कुठली असणार? तर ती असणार 253। 253 असणार असे ती संख्या। आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा। 120 210 पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या सांगा। आता पूर्वीची पहा, गणित हे तुमचं या ठिकाणी शब्दावर खेळ असतो। पहा पूर्वीची विचारलं म्हणून आपल्याला मायनस करावं लागेल, हे लक्षात ठेवा। आता 210ची दुप्पट करा। 210ची दुप्पट किती आली? 420। आता 420च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे? तर 420च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या असणार आहे 400। ठीक आहे। मग 400 कोणत्या संख्येचा वर्ग हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर 400 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 400 आहे 20चा वर्ग। मग 20चं विचारलं म्हणून काय करायचं? आता पहा 20 वर्ग या ठिकाणी 400 कितीचा वर्ग आहे? 20चा वर्ग। मग आपल्याला विचार का पूर्वीचे 8वी त्रिकोणी संख्या कुठली? म्हणून 8वी विचारली म्हणून यामधून 20 मधून 8 मायनस करा। 20 मधून 8 गेल्याच्या नंतर राहिले 12, म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाया भेटला 12। मग 12 गुणाकारामध्ये 13, 12 गुणाकारामध्ये 13 करा, भागाकारामध्ये 2 करा। जर 12ला आपण 2 जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार? 6चा भाग जाणार। मग 13 गुणिला 6 करा, 13 5 65, 13 संग 78, 13 संग किती झालं? 78। म्हणजेच 210च्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या कुठली? तर ती असणार मित्रांनो 78। कुठली असणार आहे? 78। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या पाहिलेले, त्रिकोणी संख्येवरले बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेले। अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, इवन मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे मित्रांनो हे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। जर तुमच्या कोणी मित्रांनी रेकॉर्डेड बॅच जर घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रांना या ठिकाणी सांगू शकता, कारण की अतिशय महत्त्वाचे आणि खूप कमी दरामध्ये तुम्हाला ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थी सर्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे गरीबातला गरीब विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी ही बॅच घेऊ शकेल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी फीसुद्धा याची ठेवलेली आहे, अतिशय माफक दरामध्ये आहे। त्यामुळे ही तुम्ही बॅच परचेस करू शकता। अतिशय महत्त्वाची बॅच आहे, बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत मी तुम्हाला घेत आहे। आतापर्यंत आपले 4 व्हिडिओ झालेले, तर हे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी पुढच्या जे काही परीक्षा असणार आहेत किंवा पुढचे जे काय आपले व्हिडिओ असणार आहेत किंवा पुढचे जे काय आपली स्टेप गणितचे असणार आहेत त्यासाठी हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे मागच्या व्हिडिओचा सराव करा आणि या ठिकाणी तुम्ही जे काही गणित मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे तर ते गणिताचा सुद्धा तुम्ही सराव करण्याचा प्रयत्न करा। ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्या विद्यार्थ्यासाठी सरावासाठी आपण या ठिकाणी PDF सुद्धा बनवले, त्या PDF सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी परचेस करणार आहे।
म्हणजे ह्या PDF ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्यांना या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे। त्याचा तुम्ही सराव करू शकता आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो। तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद। मागचे व्हिडिओ पाहत राहा आणि गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे सराव करा। गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला पैकीचे पैकी गुण या ठिकाणी देऊ शकतात आणि तुमची पोस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। तर पोस्ट मिळवायची असेल तर गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या विषयाकडे विशेष करून लक्ष देण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी थांबतो, थँक्यू, धन्यवाद।